बातमी नाशकातून नाशिक विभागासाठी 250 नवीन बसेसची मागणी करण्यात येते। नाशिकमध्ये 9 महिन्यात 120 बस अपघात झालेले आहेत, तर चालकाच्या चुकीमुळे अनेक अपघात झालेले आहेत। सध्या कुर्ला प्रकरण हे ताजं असताना आता बेस्ट बसची झाडाझडती घेण्यात येते आहे। त्यांची जी अवस्था आहे ती समोर आलेली पाहायला मिळते, कारण याच कुर्ला बेस्ट बसमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता, तेही चालकाच्या चुकीमुळे। त्यामुळे आता नाशिकमध्ये सुद्धा नव्या बसेसची मागणी करण्यात येते। चालकाच्या चुकीमुळे अनेक अपघात झाल्याचंही उघडकीस आलेलं आहे, तर नाशिक विभागासाठी 250 नवीन बसेसची मागणी करण्यात येते। नाशिकमध्ये 9 महिन्यात 120 बस अपघात झाल्याची माहिती आता उघडकीस आली आहे। नाशिकमधून महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिक विभागासाठी नव्या बसेसची मागणी करण्यात येते। कुर्लामध्ये बेस्ट बस चालकाच्या चुकीमुळे त्याचं नियंत्रण सुटल्यामुळे 7 जणांचा नाहक बळी गेला आणि ही घटना अगदी ताजी असताना आता अनेक व्हिडिओ असे समोर आलेले आहेत आणि प्रत्येक विभागातून अपघातांची संख्या आता वाढताना दिसते आणि त्याची माहिती आता समोर येताना दिसते। नाशिकमधूनही तशी माहिती समोर आली आहे। चालकाच्या चुकीमुळे अनेक अपघात झाल्याची माहिती आहे। नाशिक विभागामध्ये आता ई बस दाखल होत आहेत। आज रोजी साधारण 39 गाड्या आपल्याकडे ई बस चालनात आहेत आणि भविष्यात त्या 300 गाड्यांपर्यंत आपण नेणार आहोत। या व्यतिरिक्त परी जी आहे आपली लाल गाडी, त्या लाल गाड्यांची आम्ही साधारण 250 गाड्यांची मागणी केलेली आहे आणि त्या देखील महामंडळ स्तरावरती टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहे।